स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि ज्यांना चांगला स्कोर आहे, 30च्या वर ज्यांना स्कोर आहे, असे सर्व विद्यार्थी जे आपले फॉलोअर्स आहेत आणि प्रश्न करत आहेत की सर कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे. कॅप राऊंड येत्या 10-15 दिवसामध्ये कॅप राऊंड सुरू होणार आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते, नंतर ही कॅप राऊंड प्रोसिजर असते. पण कॅप राऊंड करत असताना, कॅप राऊंडचे फॉर्म भरत असताना किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅप राऊंड जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो आणि त्यामध्ये आपण जेव्हा आपले विषय टाकत असतो, त्या मेथड संदर्भात एक जरी चूक झाली तरी आपल्याला पूर्ण वर्ष वाया घालवलं जातं. तर त्याबद्दलचं हे अपडेट असणार आहे आणि गॅप सर्टिफिकेटच्या बद्दलचं मी तुम्हाला बोलणार आहे. जे ऍडमिशन प्रोसेसला गॅप सर्टिफिकेट पाहिजे आणि जी हॉस्टेल तुम्ही फॉर्म भरता तेव्हाही तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे गॅप पडलेले आहे, काही विद्यार्थी ITI केलेले आहेत, डिग्री झालेली आहे, अशा काही विद्यार्थ्यांचं असं खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण ह्या 2 प्रॉब्लेम्सवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, ज्यात उत्तरं तुम्हाला देतो आहे. पहिल्यांदा आपण माझ्या या चॅनलला आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, मेथडच्या संदर्भानं बोलतो आहे. आपले विद्यार्थी ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करत असतात, रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा विषय टाकत असतात मेथडच्या संदर्भात, तर आपल्याला माहिती आहे जी ग्रॅज्युएशन असते त्या ग्रॅज्युएशन बेसवरती ते विषय टाकायचे असते. मग काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी एक वर्ष गमावलेलं आहे, मग त्यांनी चुका केलेल्या आहेत. मग त्यात चुका कोणत्या? तर आपल्याला जे विषय असते म्हणजे मराठी इंग्रजी, ग्रॅज्युएशनला जे विषय असतात मराठी इंग्रजी असते आणि 3 विषय जे असतात आपले म्हणजे 5 सब्जेक्ट असते. जे सायन्सचे विषय, सायन्सचे विद्यार्थी असतात त्यांना बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स असे विषय असतात, झुलॉजी असे विषय असतात. आणि जे आर्टचे जे विद्यार्थी असतात त्यांना जे आपले सायन्स, आपला काय म्हणतात त्याला, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा मग सोशलॉजी असेल, राज्यशास्त्र असेल, असे सारखे विषय जे आहेत, इतिहास सारखे विषय, हे विषय जे असते ते विषय आपले 3 विषय असतात. पण इंग्रजी आणि मराठी हे सर्व कंपल्सरी असते. म्हणजे कॉमर्स जरी असेल तरी इंग्रजी मराठी असते, आणि आपले सायन्सवाले असेल तरी इंग्रजी मराठी असते, आणि आर्टवाले असेल तरी इंग्रजी मराठी असते. मग यात चूक काय केली विद्यार्थ्यांनी, तर त्यांची मेथड जे आहे ते मेथड यांनी पोरांनी इंग्रजी आणि मराठी टाकलेली आहे. मग मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही मेथड टाकत असाल तर तुम्हाला कॉलेज जेव्हा अलॉट होते आणि कॉलेज जेव्हा भेटते तेव्हा त्या कॉलेजवाले तुम्हाला ते ऍडमिशन देत नाही, कारण ते स्पेशलायझेशन मेथड नसते. कारण प्रत्येकाला ती कॉमन असते. त्यामुळे जे तुमचे कॉमन सब्जेक्ट नाही आहेत, मराठी इंग्लिश सोडून, तुम्हाला जर मेथड ज्या वेळेला सिलेक्ट करायची असते तेव्हा हे 3 सब्जेक्ट तुम्हाला टाकायचं असते. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ही जर तुम्ही विषय टाकाल 2, मराठी आणि इंग्रजी, तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला कॉलेज ऍडमिशन देत नाही. तुमचं ते वर्ष वाया जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ही चूक त्या विद्यार्थ्यांनी करायची नाही. जे तुमचं स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे ते विषय टाकायचे आहे. जे आर्ट असतील ते आर्टचे विषय टाका, सायन्स असेल ते सायन्स विषय टाका, पण मराठी इंग्रजी हे विषय टाकायचे नाही. हा विषय झाला आपला मेथडच्या संदर्भानं. दुसरा विषय आहे आपला गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेटची महत्वाची बाजू आहे. गॅप सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी गॅप दिलेले आहे, आतापर्यंत त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, PG केलं आहे, डबल PG केलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आता जाग आलेली आहे. आणि एकीकडं बीएडचा जो, जसं मधल्या काळामध्ये डीएडची खूप जास्त डिमांड होती करणाऱ्यांची, तशासारखं हे बीएडचं सुद्धा तसंच झालेलं आहे. आणि पर्सेंटाईल सुद्धा आता जास्त मिळत आहे विद्यार्थ्यांना. सर्व स्पर्धा परीक्षेवाले जे विद्यार्थी आहेत ते टेट आणि शिक्षक भरतीमुळे सर्वांची डोळे उघडली आणि आता ते सर्व बीएड करत आहेत. मग अशा विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन वाढली आणि विद्यार्थ्यांना 97, 99 असे पर्सेंटाईल आहे. त्यामुळे कटअप जो आहे तो कटअप जास्त लागणार आहे, ओपन असेल, ओबीसी असेल यांचा आणि एसटीचा सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो, गॅप पडलेली आहे तुमची, तर अशा वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन वरती हे डिग्री करताय तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला काढायचे आहे. 100-150 रुपयामध्ये स्टॅम्प पेपर घेतल्यानंतर तुम्ही किती वर्षाची गॅप पडली आहे, काही पण कारण तुम्ही टाकू शकता. त्यात रेग्युलर शिक्षण होतं, ITI झालेलं आहे, तब्येत बरोबर नाही आहे, असे काही कारण तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि गॅप सर्टिफिकेट तुम्हाला ठेवायची आहे. गॅप सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये महत्वाची येणार आहे, गॅप सर्टिफिकेट तुम्हाला वसतिगृहासाठी महत्वाची होणार आहे, आणि गॅप सर्टिफिकेट तुम्हाला ऍडमिशन करताना महत्वाची येणार. या 3ही गोष्टीला तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गॅप सर्टिफिकेट काढून ठेवायची आहे. 100-200 रुपयात तुम्हाला सेतूमधून, कॅफेमधून तुम्हाला ही गॅप सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यासाठी ह्या दोन्ही महत्वाच्या बाबी होत्या. हे महत्वाचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून काही डिमांड पाहिजे असेल किंवा मागणी असेल आपली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जे काही ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन व्हा, प्रश्न विचारा आणि आपल्या प्रश्नाचं निराकरण करा विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढील काही अपडेट असेल त्यासाठी जाणण्यासाठी आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.